नमस्कार मित्रांनो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे तुकाराम मुंडे. अचानक काही पोस्ट, काही मेसेज आणि काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. कुणी म्हणालं तुकाराम मुंडेंवर हल्ला झाला, कुणी म्हणालं त्यांच्यावर गोळीबार झाला, तर कुणी तर थेट ते शहीद झाल्याचंही सांगू लागलं. पण मित्रांनो, या सगळ्या बातम्यांमागचं सत्य नेमकं काय आहे? खरंच काही भयंकर घडलं आहे का, की पुन्हा एकदा सोशल मीडियावर अफवांचं वादळ उठलं आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी समोर येणारं सत्य अनेकांना धक्का देणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात एखाद्या अधिकाऱ्याचं नाव सामान्य लोकांच्या तोंडी असेल तर त्यात तुकाराम मुंडे हे नाव अगदी वरच्या क्रमांकावर येतं. कारण अनेक ठिकाणी त्यांनी केलेल्या कारवाया, नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कोणाच्याही दबावाला न झुकण्याची भूमिका यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. पण जिथे कठोर कारवाई असते तिथे विरोधही असतो. जिथे नियम असतात तिथे नियम तोडणाऱ्यांची नाराजीही असते. आणि याच कारणामुळे अनेक वेळा तुकाराम मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. मात्र यावेळी जे घडलं ते वेगळंच होतं. एका रात्री अचानक काही पोस्ट व्हायरल झाल्या. काही जणांनी मोठमोठ्या अक्षरात लिहिलं, तुकाराम मुंडेंवर हल्ला. काहींनी लिहिलं गोळीबार. काहींनी तर श्रद्धांजलीपर पोस्ट देखील टाकल्या. आणि इथूनच सुरू झाला गोंधळ. लोक घाबरले, समर्थक चिंतेत पडले. अनेकांनी एकमेकांना फोन केले. सोशल मीडियावर शोधाशोध सुरू झाली. पण तो मेसेज खराच आहे का याची पडताळणी फार कमी लोक करतात. आणि नेमकं हेच इथे घडताना दिसलं. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांमुळे अनेक ठिकाणी खळबळ उडाली होती. बनावट पदार्थ, भेसळयुक्त माल आणि बेकायदेशीर व्यवसायांवर धाडी पडत होत्या. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. अशा वातावरणात काही ठिकाणी अधिकाऱ्यांना विरोध झाल्याच्या घटना समोर आल्या. आणि याच घटनांचा संदर्भ घेऊन काही लोकांनी तुकाराम मुंडेंबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या. मित्रांनो, कल्पना करा, एखादा अधिकारी नियमांनुसार काम करतो. काही लोक नाराज होतात, मग अफवा सुरू होतात. मग त्या अफवांना सोशल मीडियाची जोड मिळते आणि काही तासातच एक खोटी गोष्ट लोकांच्या मनात खरी वाटू लागते. हा प्रकार किती धोकादायक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण एका अफवेचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवर नाही, तर त्यांच्या कुटुंबावर, सहकाऱ्यांवर आणि लाखो समर्थकांवरही होतो. मात्र या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा होता की या अफवा पसरवल्या कोणी आणि का? हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे. काहींचं म्हणणं होतं की काही लोक मुद्दाम गोंधळ निर्माण करत आहेत. काहींचं म्हणणं होतं की चुकीची माहिती पुढे पाठवली गेली. पण सत्य काय आहे हे अजून पुढे समोर येणार आहे. आणि मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की या अफवा नेमक्या कुठून सुरू झाल्या, कोणत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि शेवटी तुकाराम मुंडे यांच्याबाबतचं खरं वास्तव काय आहे. त्यामुळे पुढचा भाग चुकवू नका. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की सोशल मीडियावर तुकाराम मुंडेंबाबत अचानक अफवांचं वादळ कसं उठलं. पण आता प्रश्न होता की या अफवांची सुरुवात नेमकी कुठून झाली. यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल. राज्यात विविध विभागांकडून सुरू असलेल्या कारवाया, भेसळविरोधी मोहिमा आणि बेकायदेशीर धंद्यांवर सुरू असलेला दबाव यामुळे अनेक ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली होती. काही लोकांना हे बदल मान्य नव्हते. काहींना त्यांच्या व्यवसायांवर परिणाम होत असल्याची भीती वाटत होती. अशा वेळी एखादी छोटी घटना देखील मोठी करून सांगितली जाते. आणि इथेही तसंच काहीसं घडलं. एका कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना विरोध झाल्याच्या बातम्या समोर आल्या. काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागले. लोकांनी त्यांचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. मग कुणीतरी तुकाराम मुंडेंचं नाव त्यात जोडलं. कुणीतरी गोळीबाराचा उल्लेख केला. आणि काही तासातच कथा पूर्णपणे बदलली. मित्रांनो, अफवा कशा तयार होतात याचा हा अभ्यासाचा विषय आहे. सुरुवातीला एक लहानशी माहिती असते, नंतर त्यात थोडी भर पडते. मग आणखी काही लोक आपापल्या कल्पना जोडतात आणि शेवटी मूळ घटनेशी काहीही संबंध नसलेली कथा तयार होते. यावेळीही अनेकांनी तसंच केलं.
काही पेजेसनी क्लिक मिळवण्यासाठी मोठमोठे मथळे लावले, काहींनी भावनिक पोस्ट लिहिल्या, काहींनी तर सत्य पडताळण्याचाही प्रयत्न केला नाही. पण मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या मोठ्या बातम्या पसरवल्या जातात तेव्हा जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. कारण एका चुकीच्या पोस्टमुळे लाखो लोक दिशाभूल होऊ शकतात. दुसरीकडे सामान्य लोकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती. अनेकांना प्रश्न पडला होता की जर खरंच एवढी मोठी घटना घडली असेल तर अधिकृत माहिती का येत नाही? मोठ्या वृत्तसंस्था शांत का आहेत? सरकारी यंत्रणा काय म्हणते? आणि हे प्रश्न योग्यही होते, कारण कोणतीही मोठी घटना घडली तर तिची अधिकृत नोंद असते, माहिती दिली जाते आणि तपास सुरू होतो. पण या प्रकरणात सोशल मीडियावरील चर्चांव्यतिरिक्त ठोस पुरावे समोर येत नव्हते. मित्रांनो, अनेकदा लोक भावनेत वाहून जातात. एखादी व्यक्ती लोकप्रिय असेल, तिच्याबद्दल आदर असेल, तर तिच्याबद्दल आलेली कोणतीही बातमी लोक लगेच शेअर करतात. पण याच ठिकाणी सावध राहण्याची गरज असते, कारण सत्य आणि अफवा यांच्यातील अंतर खूप कमी असतं आणि ते अंतर पडताळणीनेच भरून निघतं. या प्रकरणातही अनेकांनी शांतपणे माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. काही पत्रकारांनी चौकशी केली, काहींनी अधिकृत स्रोत तपासले आणि हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं. पण अजूनही अनेक लोक संभ्रमात होते, कारण सोशल मीडियावर अफवांचा वेग सत्यापेक्षा जास्त होता. मित्रांनो, आता या संपूर्ण कथेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा समोर येणार आहे, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की तुकाराम मुंडेंबाबतचं खरं वास्तव काय आहे, सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य होतं आणि या घटनेतून आपण कोणता मोठा धडा घेतला पाहिजे. त्यामुळे शेवटचा भाग नक्की पहा. मित्रांनो, आता वेळ आली आहे या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य जाणून घेण्याची. अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या दाव्यांची जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. तुकाराम मुंडे यांच्याबाबत फिरणाऱ्या अनेक पोस्ट आणि मेसेजमध्ये ठोस पुरावे नव्हते. काही दावे वाढवून सांगितले गेले होते, तर काही पूर्णपणे अपुष्ट माहितीवर आधारित होते. आणि इथूनच आपल्याला एक मोठा धडा मिळतो. मित्रांनो, आजच्या काळात माहिती मिळवणं सोपं झालंय, पण खरी माहिती आणि खोटी माहिती यामधला फरक ओळखणं अधिक कठीण झालंय. एका क्लिकमध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचणारी पोस्ट जर चुकीची असेल तर तिचं नुकसानही तितकंच मोठं असू शकतं. तुकाराम मुंडे यांचं नाव या प्रकरणात चर्चेत आलं कारण ते आधीपासूनच लोकांच्या नजरेत असलेले अधिकारी आहेत. त्यांच्याबद्दल लोकांना उत्सुकता असते, त्यामुळे कोणतीही बातमी झपाट्याने पसरते. पण याच कारणामुळे पडताळणीची जबाबदारी आणखी वाढते. मित्रांनो, कल्पना करा, एखाद्या कुटुंबाला अचानक सोशल मीडियावर स्वतःच्या नातेवाईकाबद्दल चुकीची बातमी दिसली तर त्यांची अवस्था काय होईल, किती मानसिक त्रास होईल. म्हणूनच प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. या संपूर्ण घटनेतून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. समाजात जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असल्याची प्रतिमा निर्माण करते तेव्हा तिच्याभोवती अनेक चर्चा, समर्थन आणि विरोधही निर्माण होतो. पण त्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते सत्य. कारण शेवटी अफवा काही काळ टिकू शकतात, पण सत्य कायम राहतं. त्यामुळे कोणतीही धक्कादायक बातमी पाहिल्यानंतर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ घ्या, अधिकृत माहिती तपासा आणि मगच निष्कर्ष काढा. मित्रांनो, आजच्या या विशेष रिपोर्टचा उद्देश कोणाचं समर्थन किंवा विरोध करणं नाही. उद्देश फक्त एवढाच आहे की अफवा आणि सत्य यामधला फरक ओळखता आला पाहिजे. कारण समाज म्हणून आपण जितके जागरूक राहू तितकं चुकीच्या माहितीचं नुकसान कमी होईल. आणि शेवटी एक प्रश्न तुम्हाला विचारून हा रिपोर्ट संपवू इच्छितो. जर उद्या तुमच्याबद्दल अशीच एखादी अपुष्ट बातमी व्हायरल झाली तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणूनच प्रत्येक शेअर करण्यापूर्वी विचार करा, प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करा आणि सत्याला प्राधान्य द्या. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढच्या अशाच महत्त्वाच्या आणि सत्य उलगडणाऱ्या रिपोर्टमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य जाणून घ्या.